नाशिकमधील अनधिकृत सातपीर दर्गा मनपाने हटवला. पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ. कुठे काठेकल्ली तर भाबानगरच्या दिशेने जाणारी वाहतूक इतर मार्गाने वळवली. नाशिकमध्ये रात्रीच्या सुमारास काठेकल्लीत पोलीस वाहनांवर दगडफेकीची घटना. सकाळपासूनच बंदोबस्तामध्ये वाढ. सौम्य लाठीमार करत पोलिसांनी पांगवला जमाव. अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी आलेल्या पथकावर संतप्त जमावाने केला विरोध. दगडफेकही केली. पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांची माहिती. आतापर्यंत 15 जण पोलिसांच्या ताब्यात. नाशिकमधील अनधिकृत सातपीर दर्गा हटवला. जमावाकडून झालेल्या दगडफेकीत 33 पोलीस कर्मचारी जखमी. काठेगल्लीमध्ये मध्यरात्री पोलीस वाहनांवर झालेली दगडफेक. पोलीस कुठल्या एका जाती धर्माचे नसतात, तर ते महाराष्ट्राचं संरक्षण आणि महाराष्ट्राला जपण्याचं काम करतात. नाशिकच्या राड्यावर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. तर कायदा कुणीही हातात घेऊ नये, सामंत यांचा आवाहन. नागपूरमध्ये आज काँग्रेस पक्षाकडून सद्भावना शांती यात्रेचं आयोजन. हिंसा झालेल्या भागामध्ये महात्मा गांधींनी सांगितलेल्या तत्वांचा जागर करण्यासाठी काँग्रेसकडून सद्भावना शांती यात्रा. नागपुरात काँग्रेसच्या सद्भावना यात्रा मार्गामध्ये थोडासा बदल. महालच्या शिवाजी महाराज पुतळा चौकातून यात्रा सुरू होणार. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव केलेल्या सूचनेनंतर यात्रेचा मार्ग बदलला. सत्तेच्या ऑक्सिजन शिवाय जे जगू शकत नाही ते दुसरीकडे गेले. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची यांच्या भेटीवर संजय राऊत यांची टीका. बीडच्या माजल गावात भाजप पदाधिकारी बाबासाहेब आगेंची भरदिवसा हत्या. तालुका अध्यक्षांना भेटण्यासाठी आले असता कोयत्याने हल्ला. हत्येचा लाईव्ह व्हिडिओ समोर. शेकापचे माजी आमदार पंडित पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार. हजारो कार्यकर्त्यांचा पंडित पाटील आज भाजपत प्रवेश करणार. त्यामुळे रायगड जिल्ह्यात शेकापला मोठा धक्का बसण्याची शक्यता. रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाला भाजपचा मोठा धक्का. माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे पुत्र आस्वाद पाटील आज भाजपत जाणार. भाजप प्रदेश कार्यालयात आज सकाळी 11 वाजता होणार प्रवेश. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच अमरावतीतल्या आपल्या मामाच्या घरी येणार. मोठ्या जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने त्यांचं क्लोती कुटुंबाकडून स्वागत केलं जाणार. अमरावती विमानतळावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा. मुंबई अमरावती मुंबई विमान सेवा आजपासून सुरू होणार. अमरावती विमानतळ उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री रवाना. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, अजित पवार एकत्र बारामतीकडे अमरावतीकडे किंबहुना. सोबत बावनकुळे, गिरीश महाजन, आकाश फुंडकर देखील रवाना. इक्बाल सिंग चहल यांची मुंबई जिल्ह्याच्या पालक सचिवपदी निवड. जिल्ह्यांच्या विविध क्षेत्रांमध्ये आणि प्रगती करण्यासाठी नागरिकांचं जीवनमान सुधारण्यासाठी राज्याने संयोजक म्हणून काम करण्यासाठी पालक सचिवांची केली नियुक्ती. मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोनवरून धमकी देणाऱ्याला बोरिवलीमधून पोलिसांनी घेतला ताब्यात. आरोपीने याआधी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी दिल्याची माहिती. स्पर्धा परीक्षेचे बेकायदा क्लास चालवणाऱ्यांवर पुणे पोलिसांची करडी नजर. बेकायदा वर्ग चालवल्यास कारवाई. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून इशारा. मुंबईच्या दैसर पोलिसांनी नागरिकांची 54 लाखांची विविध गुन्ह्यातली मालमत्ता केली परत. चोरी, फसवणूक यासारख्या गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक. मुंबईमध्ये सलग दुसऱ्या दिवशी 36°C तापमानाची नोंद. पुढील 2 ते 3 दिवस तापमान वाढ कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज. उकाड्याने मुंबईकर त्रस्त. सोशल मीडियावरील अनोळखी गोड मेसेजला बळी पडू नका. हायकोर्टाचा तरुणांना सल्ला. हा हनी ट्रॅप असू शकतो. धोका वेळीच ओळखा. कोर्टाचा सल्ला. नागपूर जिल्ह्यातील सुमारे 5000 पेक्षा जास्त प्राथमिक शिक्षकांचं मार्च महिन्याचं वेतनच झालं नाही. बोगस शिक्षक आणि त्यांच्यासाठी घोटाळा करणारे भ्रष्ट अधिकारी. यामुळे निर्दोष प्राथमिक शिक्षकही मार्च महिन्याच्या वेतनापासून अद्यापही वंचित असल्याची माहिती. नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात मुख्य आरोपी असलेल्या फहीम खानच्या घरावरील कारवाईनंतर आयुक्तांनी मागितली न्यायालयाची बिनशर्त माफी. राज्य शासनाकडून अशा प्रकारचं परिपत्रक नसल्यानं महापालिकेने कारवाई केली. आयुक्तांची कबुली. लोणावळ्यामधल्या आंबी व्हॅलीवर ईडीकडून टाच. सहारा समूह प्रकरणी कारवाई. आंबी व्हॅलीच्या 707 एकर जमिनीवर टाच. सहारा समूहाशी संबंधित संस्थांकडून वळवलेल्या निधीतून बेनामी खरेदीचा आरोप. संगमनेरच्या हनुमान रथ मिरवणुकीत झालेला वाद पोलीस चौकीत पोहोचला. आतापर्यंत 11 जणांविरोधात गुन्हा दाखल. ढोलताशा पथकाच्या मानपानावरून झालेला वाद. अहिल्यानगरमध्ये सुरू झालेल्या आंदोलनाला माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपोषणाला पाठिंबा. महापुरुषांच्या पुतळ्याच्या विटंबनेला 3 आठवडे उलटूनही आरोपीला अटक न झाल्यानं उपोषण सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये सिटी बसच्या तिकीट दरात वाढ. सिटी बसचं तिकीट 20% महागलं. किमान भाडं ₹6. 2019 नंतर प्रथमच तिकीट दरामध्ये वाढ. उजनी धरण पुढील 2 दिवसांमध्ये मायनसमध्ये जाण्याची शक्यता. धरणात केवळ 2 TMC इतकाच जिवंत पाणी साठा. उजनीतून भीमा नदी पात्रात 6000 क्युसेकने विसर्ग सुरू झाल्यानं पाणी पातळी झपाट्याने कमी.
अक्कलकोटच्या कुरनूर धरणातनं 250 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. धरणाचे 3 दरवाजे उघडले. सध्या कुरनूर धरणात 27% पाणी साठा शिल्लक. यापैकी अंदाजे 8 ते 10% पाणी विसर्गासाठी वापरण्यात येणार. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 500 पेक्षा अधिक गावात पाणी टंचाई. राष्ट्रीय पेयजल योजनेच्या अपूर्ण कामाचा नागरिकांना फटका. गडचिरोलीतील धान घोटाळेबाज मोकाटच. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर एफआयआरच नाही. 10,000 क्विंटल धान अपहाराचं कोडंही अजून अनुत्तरित. गोंदिया जिल्ह्यात थकीत वीज बिलामुळे 69 शाळांचा वीज पुरवठा खंडित. ऐन परीक्षेच्या काळात उष्णतेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय. जिल्ह्यातील शाळांमध्ये शाळांचं वीज बिल थकीत. रायगडमध्ये शेतकऱ्यांसाठी पोर्टेबल आणि मुव्हेबल सोलार पंप सेटची उभारणी. जिल्ह्यात प्रथमच शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार. मुख्यमंत्री कृती कार्यक्रमांतर्गत आदिवासी भागात सौर ऊर्जेचा प्रभावी उपयोग. जिल्हाधिकारी किशन जावळे यांची माहिती. नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम. मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवलं. अधिकाऱ्यांना घेराव घालत शेतकऱ्यांची घोषणाबाजी. तुळजापूरचा माजी नगराध्यक्ष ड्रग्ज प्रकरणातील 36वा आरोपी संतोष कदम परमेश्वर असं आरोपीचं नाव. 36 पैकी 22 आरोपी अजूनही फरार. अहिल्यानगरच्या शासकीय महाविद्यालयात अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन. अमित खराडे असं आरोपीचं नाव. आरोपीने 2 विद्यार्थिनींसोबत हा प्रकार केल्याचं समोर. आरोपींविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरात दहशत माजवणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड. किरकोळ कारणावरून घराची तोडफोड आणि चाकू हल्ला करणाऱ्या आरोपींना पोलिसांचा दणका. रत्नागिरीच्या खेडमधील तीनपत्ती नाका येथे धावत्या कारला आग. पहाटे 4:30 वाजता आग लागल्याची माहिती. आगीमध्ये कार जळून खाक. आगीमध्ये एका महिलेसह पुरुष प्रवासी बचावले असल्याची माहिती. मुलबाळ होत नसल्यानं पत्नीला मारहाण आणि पिस्तुलाने ठार करण्याची धमकी. या प्रकरणी तहसीलदार अविनाश शेमटवाडला नांदेडमध्ये अटक. पतीने जादू टोण्याचा प्रयत्न केल्याचाही पत्नीचा आरोप. साताऱ्यातल्या शाहूपुरी येथे पोलिसांनी दोघांना पिस्तुलासह केली अटक. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची धडक कारवाई. पिस्तूल आणि मोटरसायकलसह 1,25,000चा मुद्देमाल जप्त. परभणीमध्ये घेतलेले पैसे परत दिले नाही म्हणून 35 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण. घटनेमध्ये तरुणाचा मृत्यू. मृतदेह शौचालयात टाकला. भाईंदरमधील बालेशाह पीर दर्ग्याजवळ एकाला टोळक्याकडनं मारहाण. नशा करताना विरोध केल्यानं मारहाण झाल्याचा इम्रान असलम खान यांचा आरोप. तर जुन्या वादातनं मारहाण झाल्याची पोलिसांची माहिती. भिवंडीतील व्यापारी व्यावसायिक फरहत अखलाक शेख यांची हत्या. काहीच दिवसांपासून बेपत्ता असल्यानं कुटुंबियांकडून तक्रार दाखल करण्यात आलेली. खंडणीचा मेसेज असल्याचंही समोर. चैत्री यात्रेत विठुरायाच्या खजिन्यात 2,56,00,000 रुपये जमा. मागील वर्षीच्या तुलनेत 1,29,00,000ची वाढ. लाडू प्रसाद देणगी, भक्तनिवास, पूजा, फोटो विक्री आणि विविध देणग्यांच्या माध्यमातून मंदिर समितीला मिळालं उत्पन्न. नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून आरोपपत्र जारी. सोनिया गांधी, राहुल गांधींसह 7 जण आणि 2 कंपन्यांवर आरोपपत्र दाखल. 2013 मध्ये सुब्रमण्यम स्वामींच्या तक्रारीनुसार आरोपपत्र. राजकीय द्वेषापोटी गांधी कुटुंबाला लक्ष्य करतायत. नॅशनल हेराल्ड आरोपपत्र प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप. औरंगजेबाच्या कबरीसाठी मुघल वंशजांची थेट संयुक्त राष्ट्रात धाव. कबरीचं संरक्षण करण्याचे भारत सरकारला निर्देश देण्याची प्रिन्स टूसीची मागणी. संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना लिहिलं प्रिन्स टूसीने पत्र. वानखेडे स्टेडियमवर आता शरद पवार स्टँड उभारणार. एमसीएचा निर्णय. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय. अजित वाडेकर आणि रोहित शर्मा यांचंही नाव स्टँडला देणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.